स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। आणि हो, हा स्वामींचा संदेश मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका। जर हा स्वामी संदेश तुम्ही मन लावून ऐकला तर तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि लवकरच तुमच्या घरात आनंदाची बातमी येईल आणि तुम्हाला खुशखबरही लवकरच मिळेल। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच दुर्लक्षित करू नका आणि मन लावून नक्कीच ऐका। मित्रांनो, स्वामींकडे आपण एकच प्रार्थना करायची आहे। हे करुणेच्या सागरा, या जीवनात तुझी सेवा करत असताना जर कोणी माझा तिरस्कार करत असेल वा विनाकारण त्रास देत असेल तर त्याला सर्वप्रथम सद्बुद्धी दे। माझ्या मनात त्याला क्षमा करण्याची शक्ती दे। तसेच त्याला निमित्त करून तू मला जे शिकवत आहेस ते समजवण्याची बुद्धी दे आणि माझा आध्यात्मिक सह प्रापंचिक विकास करत तुझ्या भक्तीचा आनंद मला दे। आणि हे परब्रह्मा, असंच मला प्रगती पथावर जाऊ दे। हीच तुमच्या चरणी प्रार्थना की तुम्हाला स्वामी भरपूर सुख समृद्ध देव आणि तुमच्या पाठीमागे स्वामींचा हात कायम असाच राहो। ही स्वामींचरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, आपल्या प्रगतीवर जळणारे लांबचे नसून नातेवाईक असतात आणि नात्यात पैसा दिला नाही की नातेवाईक नाते वाईट करून टाकतात। म्हणून लक्षात ठेवा, जे नातेवाईक आपल्या मनापासून स्वीकार करतात त्यांच्यासोबतच आपण नीट बोलले पाहिजे आणि चांगले वागले पाहिजे। कारण या जगात आता जशाच तसे राहायला आपण नक्की शिकले पाहिजे। आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही। फक्त आपली नीतिमत्ता आणि आपलं मन साफ ठेवा। परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही। चुकीचे माणसं दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी आपल्या घडू लागतात। म्हणून आयुष्याचा एकच नियम बनवा, जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना विसरून जा। आणि एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे आणि तेच तुम्ही पाळलं पाहिजे। म्हणून नाते गोते भरपूर असायला पाहिजे, पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नाते नसायला नको। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, श्रीमंत घर कोणतं असतं? सर्व सुखसोयींनी भरलेलं आलिशान घर बघून माणसाची श्रीमंती कळू शकेल, पण माणुसकी कळायला अनुभव मिळवावा लागतो। पण ज्या घरात मनमिळावू आणि कष्टाळू माणसे राहतात त्या घरात सुख शांती आणि समाधान नांदत असते। घर किती किमतीचे यापेक्षा तेथील माणसे किती माणुसकीचे हे महत्वाचे आहे आणि कोणत्याही माणसाची किंमत त्याच्या माणुसकीवरूनच ठरत असते। म्हणून जिथं माणुसकी असते तिथं घराला घर पण असतं आणि ते सर्वात श्रीमंत घरही असतं आणि त्या घरात तुम्हाला मान सन्मान पूर्ण मिळेल। म्हणून कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही। आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता आपली चांगली असावी लागते। म्हणून माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे। तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो। म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने तुम्ही जीवन जगा। मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे, त्यामुळे संयम ठेवावा लागेल। कारण इथं खोट्याला डोळे झाकून मोठं केलं जातं, हे लक्षात ठेवलं पाहिजे। प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो। म्हणून गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो आणि पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला लावत असते। मित्रांनो, एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, पण एकमेकांसाठी असणं मात्र नक्कीच गरजेचं आहे। आणि तुम्ही एकमेकांना साथ देऊन चाललं पाहिजे। आणि या जगामध्ये जो व्यक्ती एकमेकाला साथ देऊन चालतो तो व्यक्ती भरपूर पुढे जात असतो आणि भरपूर प्रगती तो करतही असतो। म्हणून एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा, आपण जेवढं एकमेकाला साथ देऊ तेवढंच आपण वर जात जाऊ आणि तेवढंच आपला प्रगतीचा मार्गही खुले होत जातील। म्हणून एक गोष्ट, जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते ना, तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका। म्हणून नव्याने सुरुवात करा आणि नवीन माणसांना भेटायला लागा। विसरून जाणाऱ्या व्यक्तीला ओळखीची आठवण करून द्यायची नसते, आपणही विसरून पुढे जायचं असतं। सेल्फ रिस्पेक्ट नावाचा शब्द नेहमी खिशात घेऊन जगायचं असतं। म्हणून मार्ग हा नेहमीच तुम्ही इमानदारीचा निवडायला हवा। कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका, कारण आपल्याला काड्या करणारे आपलेच नालायक असतात आणि त्यांच्यापासून आपण लांब नक्कीच राहिलं पाहिजे। म्हणून राजकारण हे प्रत्येक ठिकाणी होत असतं आणि तुमच्या सोबतही होणार आहे, म्हणून त्यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे। स्वतःच्या प्रगतीवर सगळ्यात जास्त लक्ष द्या, कारण आजकालची दुनिया तुम्हाला पुढे जाण्यासाठी नाही तर मागे खेचण्यासाठी जास्त प्रयत्नशील आहे।
म्हणून लोक तुमची बदनामी करत असतात, कारण तुम्ही करत असलेली मेहनत आणि तुम्हाला मिळालेलं यश मिळवण्याची धमक त्यांच्यात नसते. म्हणून अपेक्षा करणं चुकीचं नसतं. चुकीचं असतं ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून प्रत्येक नात्यात भांडण होत असतातच, पण भांडण झाल्यावर एकमेकांच्या जवळ पण तितकंच लवकर यायचं असतं. आणि म्हणून ती व्यक्ती कोणतीही असो, आपले आईवडील असो किंवा आपले स्वामी समर्थ असो, स्वामी समर्थांसोबत तुमचेही कधीतरी भांडण होत असेल, पण ते भांडण अगदी प्रेमळ असतं. कारण स्वामींना स्वामी तुम्हाला रागवत असतात आणि स्वामींना तुम्ही रागवत असतात. म्हणून हे मनापासून केलेलं प्रेम असतं आणि यात भांडणे झाली तर ती चांगल्या गोष्टीसाठी असतात. म्हणून स्वामीही आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी रागवत असतात. म्हणून मित्रांनो, हल्ली एखाद्याला समजून घेण्याऐवजी त्याला दोषी ठरवणं जास्त सोपं असतं लोकांना. म्हणून जे लोक तुमच्याशी चुकीचे वागलेले असतात त्या लोकांना नेहमी हेच वाटतं की तुम्ही ठेवलेलं स्टेटस हे त्यांच्यासाठीच असतं. म्हणून असं काही नसतं. तुम्ही जर चांगले जीवन जगत असला आणि चांगल्या प्रकारे तुम्ही वागत असला तर मग त्यासाठी काही तुम्ही दुसरा पर्याय निवडा आणि काहीही चांगलं करा, पण लोकांना ते वाईटच वाटेल. म्हणून निरागस मन हेच सुंदर जीवनाचं बाळकडू आहे. आणि म्हणून लवकर झोपणे आणि लवकर उठणे या सवयीमुळे व्यक्ती निरोगी, संपन्न आणि बुद्धिमान बनत असते. म्हणून तुम्हीही असं केलं पाहिजे. म्हणून जिंकल्याने व्यक्तीला आनंद मिळतो तर हरल्याने ज्ञान मिळत असते. म्हणून व्यक्तीच्या विकासासाठी दोन्ही हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि आयुष्यभरासाठी स्वामींवर थोडा विश्वास ठेवून बघा. ते कधीही तुम्हाला निराश करणार नाहीत आणि तुम्ही निराश होणार पण नाही. म्हणून शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कवडपणा येत नाही, आणि तो कडवटपणा आला तर मग ते नातं शेवटपर्यंत टिकत सुद्धा नाही. म्हणून आपल्या नात्यामध्ये कधीच कोणाचा दुरावा करू नका आणि कधीच कोणाबद्दल वाईट विचार करू नका. कारण ती व्यक्ती आपल्याबद्दल कधीतरी चांगला विचार करत असते आणि चांगल्या पद्धतीने ती आपल्यासोबत राहत असते. म्हणून आपणही त्यांचा चांगलाच विचार करावा, म्हणजे स्वामी समर्थही आपला चांगलाच विचार करतील. कारण स्वामी म्हणतात, तुम्ही जसा विचार कराल तसे फळ मी तुम्हाला देईन. मग आपण जर चुकीचा विचार केला ना तर आपल्याला ही चुकीचे फळ मिळणार आहे, एवढं फक्त आपण लक्षात ठेवा. म्हणून सुंदरता ही बोलण्यात, वागण्यात आणि विचारात असते, पण लोक दिसण्यात आणि कपड्यातच ती पाहत असतात. म्हणून आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला आणि कधीच कोणाला दगा पण नाही दिला आणि विश्वासघात पण नाही केला. फक्त एवढे चांगले कर्म करा, देव तुम्हाला भरपूर देईल. म्हणून नाव मिळायला खूप दिवस जातात, पण नाव घालवायला काही क्षणही जात नाही. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधीच संपत नसतो. म्हणून कर्म तुम्ही चांगले केले पाहिजे आणि चांगल्या कर्माला नेहमी चांगले फळ मिळत असते. म्हणून खचलेल्या बापाला आधार देता येत नसेल तर मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार आपल्याला नसतो. म्हणून आई वडिलांना तुम्ही जपायला शिका, कारण त्यांनी आपल्याला जपलेलं असतं. जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्याची सत्याची बोट हे कधीच बुडू देत नाही आणि तो तरंगत असतो. म्हणून त्या व्यक्तीच्या पाठीमागे स्वतः स्वामी समर्थांचा हात असतो. म्हणून त्याला चिंता करण्याची गरज अजिबातच नसते. म्हणून आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतः ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर मग कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही आणि सुख आपल्याला मिळणारही नाही. म्हणून आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी आणि सुखी राहायला आपण शिकले पाहिजे. म्हणून जीवेचं वजन खूप कमी असतं, पण जीवेचा तोल सांभाळणं फार कमी लोकांना जमत असतं. म्हणून सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला आपल्याला वेळ लागत नाही. मित्रांनो, आयुष्यभर याच्यासाठी त्याच्यासाठी नुसताच पळत होता. सगळे गेले घरी निघून, हा एकटाच मात्र जळत होता. म्हणून या दुनियामध्ये काहीच नाही आणि कोणाबद्दलही आपण वाईट विचार करायचा नाही, कारण एक दिवस सगळ्यांना जायचं आहे आणि सगळ्यांनाच हे जग सोडायचं आहे. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने बोला आणि प्रेमाने वागत चला. आणि स्वामीही आपल्याला हा संदेश देऊ इच्छित आहे. आपले गुपित कधीच दुसऱ्यांना सांगू नये, कारण जर तुम्ही स्वतःचे गुपित गुप्त ठेवू शकत नाही तर दुसरे ठेवतील ही अपेक्षा ठेवणे हा नक्कीच मूर्खपणा होऊ शकतो. म्हणून संकटे येतात आणि ते निघूनही जातात. आता फक्त बघायचं एवढंच आहे की कोण कुठपर्यंत साथ देता येते. म्हणून आपण फक्त वेळेला तुम्ही ज्यांनी तुम्हाला साथ दिली ना त्यांची साथ कधी सोडू नका. नाईलाज या एका शब्दामुळे कित्येक निर्णय चुकीचे घेतले जात असतात. म्हणून लोक गरजेपुरतं आपली आठवण काढतात. म्हणून नाराज व्हायचं नसतं. संकट नसती तर गाभाऱ्यातल्या दगडाला देव कोण म्हटलं असतं. म्हणून आपणही देवाला नमस्कार करून पहिले घरातून निघलं पाहिजे.
माणूस समाधानकारक जीवन तेव्हाच जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवटी कुठेतरी थांबायचं आहे आणि कुठेतरी आपल्याला स्टॉप देवाने दिलेला आहे. मग तेव्हा त्याला कळतं की आपण भरपूर चांगले दिवस, वाईट आणि चांगले दिवस आपल्याला होते तेव्हा आपण म्हणलो की हे दिवस सुद्धा वाईट आहेत. म्हणून जे तुमच्याकडे जे चांगले दिवस आहेत ना ते चांगलेच आहेत, ते कधीच वाईट होऊ शकत नाही. म्हणून जिथे कोणी समजून घेणारं नसतं तिथे स्वतःचं समजून घेणं हे महत्त्वाचं असतं. स्वाभिमान गहाण ठेवून इतरांची मनं जपण्यापेक्षा एकटे राहून शांत राहिले कधी ते बरं असते. म्हणून माणसाने कधी तयारीतच राहावं, कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील ना हे सांगताच येत नाही. म्हणून अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी देत असते आणि ते यशापर्यंत तुम्हाला पोहोचवत असते. म्हणून आयुष्याच्या पिचमध्ये काळजीपूर्वक खेळावं लागतं. इथे जवळचेच लोक स्टंपिंग करत असतात आणि तेच लोक आपलेच असतात, दुसरे कोणीही नसतात. म्हणून आपल्या लोकांना ओळखायला शिकलं पाहिजे. अंथरुणावर रात्री झोपताना उद्याची चिंता भासली की समजून जायचं आयुष्य जबाबदारीच्या पायऱ्या चढत आहे आणि जबाबदारी आपल्यावर येत आहे. म्हणून मनगळात अफाट बळ ठेवून कष्ट करून जगणाऱ्याला जगापुढे विनवण्या करण्याची वेळ मात्र कधीच येत नाही. म्हणून सत्य पाहणाऱ्याच्या किंवा ऐकण्याच्या इच्छेचा विचार करीत कधीच बसत नाही. ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं आणि अगदी उगवत्या सूर्यासारखं ते उजळत असतं. म्हणून रुसवे फुगवे बाजूला ठेवून मिळालेलं आयुष्य आनंदाने जगा, कारण आयुष्याची एक्सपायरी डेट कुणालाच माहिती नसते आणि तो कधी एक्सपायर होईल हे कुणाला माहिती नसते. म्हणून बाहेरच्या लोकांशी आपण लढू शकतो, नडू शकतो, पण जेव्हा रक्ताच्या नात्यांशी लढायची वेळ येते तेव्हा जगणं अवघड होऊन जातं आणि आयुष्य नरक होऊन जातं आणि मग आपल्याला काय करावं हे कळत नाही. मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही स्वामींच्या मठात जा आणि स्वामींचं फक्त नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत जातील आणि स्वामी तुम्हाला आशीर्वाद सुद्धा देतील. म्हणून एक वेळेला परक्याचे उपकार घेतलेले बरे, पण आपल्यांचे नको, कारण आपले वेळ आली की उकरून काढतात आणि ते उपकार आपल्याला बोलून दाखवत असतात. म्हणून शत्रूपेक्षाही अधिक घातक असतं ते चुकीच्या दिशेने भरकटणारं मन, आणि मन जर आपलं चुकीच्या दिशेने गेलं तर आपण चुकीच्या मार्गानेच मोठे होऊ आणि चुकीच्या मार्गच आपल्याला दिसत जातील. म्हणून आपल्या आयुष्याची दुसऱ्यांच्या आयुष्याची कधीच तुम्ही कम्पेअर करू नका, कारण त्याचं आयुष्य वेगळं आहे आणि आपलं आयुष्य वेगळं आहे. कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस, काळ, वेळ हे सगळं बदलतातच. फक्त असावा लागतो तो संयम, आणि ज्या व्यक्तीकडे संयम असतो ना तो व्यक्ती एकदा यशाच्या शिखरावर नक्कीच जात असतो. म्हणून स्वप्ने साकार करण्यासाठी स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडून खऱ्या आयुष्यात मेहनत करावी लागते. म्हणून भविष्यातील स्वप्ने विकत घेण्यासाठी वर्तमान खर्ची करावा लागतो आणि तो खर्ची करावाच लागणार आहे. म्हणून परिस्थितीचे चटके बसायला सुरुवात झाली की तत्वज्ञानाची नशा आपोआप उतरून जात असते आणि जगातील कोणतीही वस्तू कितीही महाग का असेना, देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट ही मौल्यवान नसते. म्हणून जगातील सगळ्यात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन आहे आणि काय चूक आणि काय बरोबर हे त्याच्या इतकी कुणीही जाणूही शकत नाही. म्हणून माणसाने काय कमावलं याची यादी इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमावलं याची यादी मात्र त्याच्याजवळच असते आणि ती त्यालाच माहिती असते. मित्रांनो, म्हणून कोणाला दुःखी होऊ नका आणि कोणावर रागावू सुद्धा नका, कारण कोणता व्यक्ती कोणत्या क्षणी काय विचार करत असेल हे आपल्याला सांगू शकत नाही आणि आपल्याला माहितही नसतं. म्हणून जी व्यक्ती स्वतःच्या घरात असमाधानी असते तीच व्यक्ती दुसऱ्याच्या घरात काड्या करून असमाधान पसरवत असते. म्हणून टेन्शन आणि डिप्रेशन माणसाला तेव्हाच येतं जेव्हा तो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचा विचार करत असतो आणि दुसऱ्यासाठी जगत असतो. कारण आपण स्वतःसाठी कधीच टेन्शन घेत नाही आणि आपण स्वतःची जीवाची चिंताही करत नाही. म्हणून आयुष्यात कितीही पैसा कमवा, पण तुमच्याकडे मन मोकळं करण्यासाठी जवळची व्यक्ती नसेल ना तर तुमच्यासारखा भिकारी या जगात कोणी नाही. कारण आपली जवळची माणसं असायला हवीत आणि त्यांचं महत्त्व आपल्याला जेव्हा आपण वयस्कर होत जातो आणि आपलं वय होत जातं तेव्हा कळतच जातं. म्हणून कंटाळा आला की गावी जाऊन येणं हे पण एखाद्या औषधापेक्षा कमी नाही, कारण गावात जो आनंद आहे तो शहरात नाही आणि शहरात नुसती धावपळ असते आणि गावात मस्त शांतता असते. तसेच असतं, जो व्यक्ती असमाधानी असतो तो शहरासारखी लाईफ जगत असतो आणि जो व्यक्ती समाधानी असतो तो गावात राहत असतो आणि त्याला थोड्या पैशातच समाधान असतं आणि त्याला जास्त हाव नसते आणि त्याला फक्त माणसं जोडायची असतात आणि तो माणसं जोडतही असतो आणि माणसामध्ये रममानही होत असतो. म्हणून तुमची जर अपेक्षा वाढतील तर तुम्ही असमाधानी नक्कीच व्हाल.
म्हणून आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते. म्हणून आपण त्याच भूतकाळाशी झगडत बसायचे की आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे असतं. म्हणून फूल दिसायला किती सुंदर असलं ना तरी ओळख ही सुगंधानेच होते. त्याचप्रमाणे माणूस कितीही सुंदर किंवा श्रीमंत असू द्या, त्याची ओळख ही त्याचा स्वभाव आणि त्याच्या वागणुकीवर होते. आणि लोकांनी तर आता पैशाने सुद्धा ते माणूस ओळखतात आणि पैशावरच ते माणूस कसा आहे हे ठरवत असतात. म्हणून कोणीही पाहत नसताना आपलं काम हे फक्त आपण जबाबदारीने आणि इमानदारीने करणे म्हणजे खरा जीवनाचा प्रामाणिकपणा आहे. म्हणून कुणाला पाय लावायचा नाही ही आमची संस्कृती असल्यामुळे आम्ही फुटबॉलमध्ये जगात सर्वात मागे आहोत. पण एकमेकांच्या तंगड्या खेचण्यात तरबेज असल्यामुळे कबड्डीमध्ये जगात नंबर 1 वर आहोत हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपले लोक आपल्याला पुढे जाऊ देत नाही. त्यावेळेस तुम्ही त्या लोकांचा विचार सोडून आपल्या पद्धतीने जीवन जगायचं. बघा, तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. म्हणून कितीही अनुभव असू द्या, शेवटी वेळेपुढे भल्या भल्यांना झुकावंच लागतं. आणि कामापुरता यावं हा आमचा स्वभाव नाही, पण लोक आमच्याकडे कामापुरते येतात हा मात्र आमचा अनुभव आहे. आणि आपल्याकडे खरंच लोक कामापुरता येतात आणि त्यांचं काम झालं की निघून जातात. आणि जेव्हा आपलं काम येतं तेव्हा ते सरळ नाही म्हणून देतात. म्हणून आपण माणुसकी जपतो, पण या जगात माणुसकी शिल्लक राहिली नाहीये. म्हणून मोठ्या कंपनीचा मोठा नोकर होण्यापेक्षा स्वतःचा लहान व्यवसायाचा लहान मालक झालेलं कधी बरं. नक्कीच तुम्ही मालकाप्रमाणे जगाल आणि तुम्ही दुनियामध्ये वर मान ताट करून चालाल. मित्रांनो, स्वप्न अशी बघा की जी पूर्ण झाल्यावर फक्त गावकीच नाही तर संपूर्ण भावकी तुमची नक्कीच जळली पाहिजे. कारण यश आपलं इतकं मोठं असायला हवं आणि आपण आपला टार्गेट एवढा मोठा ठेवायला हवा की लोक त्याचा विचार पण करू शकणार नाही. म्हणून हा विचार केल्यामुळेच तुम्ही वर जात असता आणि तुम्ही प्रगतीच्या पथावर पोहोचत असता. म्हणून तुमची कर्म तुम्हालाच फेडायची असतात. त्यासाठी पगारावर माणूस ठेवून चालत नाही, हे तुम्हाला तुमचं कर्मच फेडायचं आहे. म्हणून श्रीकृष्णाने सुद्धा त्यांचं कर्म फेडलं होतं, श्रीरामाने सुद्धा फेडलं होतं. मग ते तर देव होते, आपण तर मनुष्य आहोत, मग आपल्याला ते फेडायलाच लागेल. म्हणून कोणाबद्दल चुकीचे अंदाज बांधू नका, कारण त्यांच्या आयुष्यात किती गुंतागुंत आहे ते तुम्हाला माहिती नसतं, ते फक्त त्या व्यक्तीला माहिती असतं. म्हणून मी कोणाला आवडत नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण प्रत्येकाची आवड ही ब्रँडेड नसते. म्हणून आपण स्वतःला ब्रँडेड समजलं पाहिजे आणि आपण कधी आपल्या स्वतःला कमी नाही समजलं पाहिजे. आणि जो व्यक्ती बोलतो की मी असा नाही, मला ते जमत नाही, मला हे येत नाही, तर तो व्यक्ती अजून खाली जात जातो आणि त्याच्याजवळ काही उरत सुद्धा नाही. म्हणून जसे तुमचा विचार तसे तुमचे जीवन होत जाते. म्हणून तुम्ही जसा विचार कराल ना तसे तुमचे जीवन चांगल्या मार्गावर जात जाईल. म्हणून कधीही लोक म्हणतात की सकारात्मक विचार करा. मग ते का म्हणतात की तुम्ही जर सकारात्मक विचार केला तर सकारात्मक लोकांची तुमची ओळख होईल आणि तुम्ही त्या मार्गावर चालाल आणि नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, लोक रंग दाखवतात, आपण त्या आठवणीने रंगपेटीत भरून ठेवायचे असतात. आपली वेळ आल्यावर त्यांचं नक्कीच ते रंग त्यांना परत द्यायचे असतात आणि ते त्यांना समजून सांगायचे असतात. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जीवनामध्ये अडचणी भरपूर येतील, पण स्वामींची साथ कधी तुम्ही सोडू नका. स्वामींची साथ सोडली तर तुमचे अनुभव असे येतील की तुम्हाला अजून गुंतागुंतीचे भरपूर काही संकटे येतील. मग तेव्हा तुम्हाला स्वामी आठवतील. पण एक गोष्ट आहे, आपण स्वामींना विसरून गेलो तरी चालतं, पण स्वामी आपल्याला कधीच विसरत नाही आणि कधीच आपल्याला सोडत सुद्धा नाही. कारण स्वामींनी आपला हात एकदा धरला की ते आपला हात कधीच सोडत नाही आणि ते आपल्यावर नक्कीच कृपेचा सागर आपल्यावर टाकतात आणि आपल्याला भरपूर ते यश देतात. फक्त आपण मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या, संकटाशी लढण्यासाठी मला फक्त पाठबळ द्या, हे स्वामींकडे मागून बघा. नक्कीच स्वामी तुम्हाला पाठबळ देतील. म्हणून स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार घेतलेली ताकद नेहमीच घातक असते. म्हणून कोणाच्याही भरोशावर राहू नका आणि कोणावरही अवलंबूनही राहू नका. म्हणून अनुभव तुम्हाला नेहमी हे ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो आणि अनुभव चांगला सुद्धा असतो. म्हणून तुमच्यासोबत काही वाईट झाले तर असं समजू नका की माझ्यासोबत वाईट झालं आणि असंच का झालं, पण ते तुमच्या कर्माचा एक भाग होतं आणि ते होणारच होतं. मग ते झालेलं सोडून द्या आणि भूतकाळाकडे जास्त लक्ष देऊ नका. पण आपला भविष्यकाळ कसा उज्ज्वल होईल याकडे आपण नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. म्हणून प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. म्हणून कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नाही. जर एखादा घाव बोटावर बसला तर सही बदलते आणि एखादा घाव मनावर बसला ना
तर माणसाचा स्वभाव हा बदलत असतो. म्हणून वेळेप्रसंगी दगडासारखं कठोर व्हावं लागतं, नाहीतर लोक तुमचा हक्क, चारित्र्य आणि स्वाभिमान तुमच्याकडून खेचून घेत असतात. म्हणून राग आणि वादळ दोन्ही सारखेच असतात. शांत झाल्यावर समजतं किती नुकसान झालं ते. म्हणून कधीही रागात कोणता निर्णय घेऊ नका आणि कुणालाही वाईट साईड कधीच बोलू नका. म्हणून तुम्ही कितीही चांगले असा, पण तुम्ही चुकीच्या मार्गावर असाल ना, तर कोणीच तुम्हाला भाव देणार नाही आणि कोणीच तुम्हाला चांगलंही म्हणणार नाही. म्हणून मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान मात्र सोडू नका. कारण या मैदानात तुम्हाला ठामपणे उभे करणारे आपले स्वामी आहेत आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, नक्कीच मार्ग भेटेल. म्हणून सन्मान हा दुतर्फा रस्ता आहे. तो मिळवायचा असेल तर तो द्यावाही लागतो. म्हणून सन्मान तुम्ही घ्यायचा असेल ना, तर तुम्हाला तो सन्मान द्याही लागेल आणि प्रत्येकाची इज्जत करावी लागेल. म्हणून माणसे कमवण्यात जो आनंद मिळतो तो पैसा कमवण्यामुळे मिळणाऱ्या आनंदापेक्षा लाख पटीने मोठा आहे. आणि जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते त्या व्यक्तीला नेहमी अपेक्षेपेक्षा चांगले फळ मिळत असते. म्हणून सुंदर क्षण प्रवाशांप्रमाणे निघून जातात आणि आठवणी मात्र रस्त्यांसारख्या तिथेच थांबून राहत असतात. म्हणून साम्राज्य उभी राहतात आणि कोसळतात, पण दीर्घकाळ टिकतात ती केवळ तत्वे आणि व्यक्तीचा आदर्श. म्हणून आपण आदर्श जर घ्यायचा म्हटला तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून घ्यायला हवा. आणि नक्कीच तुम्ही जीवनामध्ये कधीच तुमच्या परिस्थितीवर तुम्हाला स्वतःला कोसणार नाही आणि कधीच मागे हटणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे करून ठेवलंय तेवढं करायला आपल्या साध्या 10-20 पिढ्या जातील तरी होणार नाही, पण त्या एकट्यांनी एवढं काही करून ठेवलंय. मग विचार करा आपल्यामध्ये किती क्षमता आहे आणि आपण शिवबाचे मावळे आहोत तर आपण काय करू शकतो. म्हणून गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील, पण आयुष्यात त्याचा स्थान द्या जो उणीवा पाहूनही तुमची साथ सोडणार नाही आणि तुमच्या गरिबीत देखील तुमच्या सोबत असेल आणि नक्की शेवटपर्यंत तुमची साथ देईल. अशा माणसांना तुम्ही नक्की शोधलं पाहिजे. थकले असाल तर थोडी विश्रांती घेतली पाहिजे, पण हार मानून कधीही थांबू नका. आणि कधी कोणत्या रस्त्यावर तुम्ही थांबलात तर तुम्ही संपला असं समजून घ्या, नाहीतर कोणता तरी दुसरा व्यक्ती तुमच्या पुढे मात्र नक्कीच निघून जाईल. मग तुम्हाला तेव्हा पस्तावा येईल, पण तेव्हा तुम्ही काही करू शकणार नाही. म्हणून ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार पातळी जर खाली आली ना की धोका वाढत असतो. म्हणून तुमची विचारांची पातळी कधीच तुम्ही खाली येऊ देऊ नका, ती नक्कीच वरच ठेवा. म्हणून पायाला जर ठेच लागली तर दोष दगडाचा नसतो, तर तो तुमच्या बेजबाबदार चालण्याचा असतो. म्हणून चालताना लक्ष देऊन चाला, मग ते रस्त्यावर असो की जीवनात असो, दोघं ठिकाणी तुम्हाला लक्ष देऊनच चालावं लागेल. म्हणून पंख त्याचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेत असतात. म्हणून तुम्ही प्रवाहाविरुद्ध झेप घ्या आणि मन मोकळेपणाने उडा, नक्कीच तुम्हाला जीवनाचा आनंद मिळेल. म्हणून दुःखाचा विचार करत बसल की समोरचं उभं असलेलं सुखही डोळ्यांना दिसत नसतं. म्हणून कदर करायला शिका, ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातली माणसं. म्हणून चुकीची गोष्ट पुन्हा पुन्हा केली की ती बरोबर वाटू लागते आणि आपल्याला ती गोष्ट नक्की चुकीचीही वाटत नाही. म्हणून कर्तव्य, कर्ज, उपकार या 3 गोष्टींचं कधी विस्मरण होऊ देऊ नका. आळशी आणि दुबळी लोक नेहमी नशिबाची भाषा करत असतात. म्हणून वाईटाला विरोध करण्याची ताकद तेव्हाच येते जेव्हा योग्य आणि अयोग्य समजण्याची बुद्धी आपल्याकडे असते. म्हणून शब्दांचं मोल जपलं की आयुष्य अनमोल होऊन जातं आणि आपले विचार जर सुंदर असतील तर जीवनातला प्रत्येक क्षण हा सुंदर बनत असतो. आणि मनाचा झरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ साचत नाही. आणि जीवनात आनंद हा मिठाईसारखा चाखावा आणि दुःख हे औषधासारखं गिळावं. बघा, तुम्हाला जीवन जगण्यामध्ये एक वेगळीच मजा येईल आणि वेगळाच आनंद येईल. म्हणून डोळ्यातील अश्रू ज्याला कळतात त्याला हृदयातील भावना सांगायची गरज कधी भासत नसते. आणि एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव आपल्याला होत नसते. म्हणून नातं हे सूर्यफुलासारखे असावे, जिथे प्रेम असते ना आणि प्रेम मिळते ना तिथे ते वळत असते. म्हणून माणूस सहजतेकडं जितका झुकेल तितका मुक्त होऊन जाईल आणि मुक्ती हाच आनंद सुद्धा आहे. म्हणून तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणारी जिवलग माणसं नक्कीच असतील. म्हणून समाधान असेल तरच पैसा सुख देतो, नाहीतर कितीही मिळवला तरी तो कमीच पडत असतो. म्हणून तुमच्याकडे समाधान असणे हे फार महत्त्वाचे आहे. आणि समाधानी माणूस आयुष्यात खूप चांगल्या परिस्थितीवर मात करत असतो आणि खूप चांगल्या ठिकाणी तो पोहोचत सुद्धा असतो. म्हणून जे लोक तुमच्या परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात ना त्यांना नक्कीच तुमचा रिझल्ट दाखवा आणि तुम्ही काहीतरी केलंय हे नक्कीच त्यांना करून दाखवा. कधीच म्हणू नये दिवस आपले खराब आहेत,
ठणकून सांगावे, काट्यांनी वेढलेला मी आहे, पण मी गुलाब आहे. आणि गुलाब हा काट्यांनी वेढलेला असतो, पण तो असं कधीच म्हणत नाही की मी काट्यांनी वेढलेला आहे आणि मला भरपूर वेदना होत आहेत. आपणही जीवनात असेच बोलत असतो. म्हणून सत्र म्हणजे कालचा फळा पुसून लक्क करणारा दिवस असतो. छोटंसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा ज्यांना तुमच्या अस्तित्वाची किंमत कळते. आणि आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकते. हे 2 वाक्य तुम्ही नीट लक्षात द्या. म्हणून प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो, तो म्हणजे परमेश्वर. आणि मांजर कितीही डोळे लावून दूध पिली की आपल्याला कळत असतं की मांजर दूध पिते, पण तिला असं वाटत असतं की मी दूध पिते हे कोणीच बघत नाही. पण तिने तिचे डोळे बंद केलेले असतात हे तिला माहिती नसतं. म्हणून दगडात एक कमतरता आहे की तो कधीही वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत सुद्धा नाही. म्हणून आपण प्रत्येक गोष्टीमध्ये 2 गोष्टी शोधल्या पाहिजे आणि 2 प्रकारे आपण विचार नक्कीच केला पाहिजे. कसं जगायचं हे बापाने मुलाला सांगण्यापेक्षा कसं जगावं हे बापाने जगून दाखवावं आणि मुलाने ते नक्कीच शिकलं पाहिजे. म्हणून त्यावेळेस संस्कार द्यायची गरज येणारच नाही, कारण आपण जर चांगले असलो तर नक्कीच आपले मुलं सुद्धा आपला आदर्श घेतात आणि ते सुद्धा चांगले होत जातात. म्हणून आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत. ही गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी आणि त्या फुलांकडून भरपूर गोष्टी आपण शिकू शकतो. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ना ते मनासारखं आहे हे समजायला सुद्धा आपल्याकडे ज्ञान असावं लागतं. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं आणि हे स्वामी घडवत असतात. म्हणून स्वामींवर जो विश्वास ठेवेल ना तो नक्कीच जीवनामध्ये खूप पुढे जाईल, कारण याचे अनुभव मला सुद्धा आलेले आहेत. म्हणून विश्वास हाच तुम्हाला वर घेऊन जात असतो. डोळे तर सगळ्यांचेच सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळं करत असतो. आणि जर तुमचा दृष्टिकोन मोठा असेल, तुमचे विचार मोठे असतील, तर नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर जाल आणि भरपूर प्रगतीही कराल आणि भरपूर पैसेही कमवाल. पण तुमचा विचार जर छोटा असेल तर मग तुम्ही खालच्या थरावर जाल आणि चुकीच्या लोकांमध्ये तुम्ही राहाल. म्हणून पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत नसते. म्हणून तुमच्याकडे संस्कार असणेही तितकेच गरजेचे आहे. जीवन एका पेनासारखं आहे. शाई संपण्यापूर्वी आपली गोष्ट लिहून घ्यायला हवी. म्हणून आपलं जीवन संपण्याआधी आपण जगून घ्यायला हवं आणि मन भरून आपण फिरून घ्यायला हवं. म्हणून संघर्ष या कष्टाका आवाज नसतो, पण परिणामाची चकाकी काही औरच असते. म्हणून संघर्ष करत राहा, नक्कीच यश मिळेल. मनामध्ये सदैव प्रेम ठेवा, राग नाही. कारण फुले ढगांमधून पडणाऱ्या पावसामुळे उमलतात, त्यांच्या गडगडाटामुळे नाही. म्हणून धर्म तुमचा कोणताही असला तरी चालेल, पण तुम्ही मनामध्ये कोणाविषयी पाप ठेवू नका. आणि कोणाविषयी जर पाप ठेवले, मग धर्म कोणताही असो, तुम्हाला तुमच्या कर्माची फळं त्याचप्रमाणे नक्कीच मिळतील. म्हणून पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश हे नशिबाने मिळाले होते. म्हणून तुम्ही पहिल्या, दुसऱ्या आणि सगळ्या यशांमध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी झाले पाहिजे. अपयशी तुम्ही कुठेच झाले नाही पाहिजे. म्हणून आपले विचार सरळ असतील ना तर आयुष्यात येणारी वळणं कितीही वाकडी तिकडी असू द्या आणि कितीही वाकडी तिकडी असली ना तरी आपल्याला काही फरक पडला नाही पाहिजे, कारण आपण चांगल्या रस्त्यावर आहोत आणि चांगल्या मार्गाने आपण जात आहोत. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता आपली साफ असावी लागते. परमेश्वर आपल्याला काहीच होऊ देत नाही, तो शेवटपर्यंत आपल्या सोबत असतो आणि आपल्याला तो सांभाळत असतो. म्हणून मनाच्या मातीमध्ये असं बियाणं पेरा की पिकाची कापणी करताना आनंदाचा पाऊस मात्र पडला पाहिजे. म्हणून आयुष्यात पुस्तकातलं सगळ्यात जास्त आनंद देणारे पान म्हणजे बालपण होतं. आणि ज्या बालपणात आपण निस्वार्थ मनाने सगळ्यांशी बोलायचो आणि निस्वार्थप्रमाणे वागायचो, तसंच आपण आता सुद्धा वागलं पाहिजे आणि निस्वार्थ मनाने स्वामींवर भक्ती केली पाहिजे आणि श्रद्धा ठेवली पाहिजे. म्हणून लांब धागा आणि लांब जीभ फक्त समस्या निर्माण करतात. म्हणून धाग्याला गुंडाळून आणि जिभेला सांभाळून ठेवले नक्कीच पाहिजे, तरच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल आणि भरपूर गोष्टी तुम्ही मिळवू शकाल. म्हणून आपण एकमेकांबद्दल गैरसमज का वाढवतो माहितीये का? कारण आपण संवाद टाळत असतो आणि बोलत नसतो. म्हणून बोलल्याने माणसाचे मन मोकळे होते आणि माणसाला समोर त्याच्या चुका कळतात आणि आपल्याही चुका त्याला कळत असतात. म्हणून कोणी रोजा ठेवला तर कोणी नवरात्रीचे उपास ठेवले, कोणी काही ठेवू द्या, फक्त आपली श्रद्धा तुम्ही देवावर ठेवा आणि देवावर जर श्रद्धा असली तो परमेश्वर सगळ्यांचं भलंच करेल
आणि भरपूर काही चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणेल. म्हणून जीवन बासरीसारखे बनवून टाकायचे. किती छिद्र असली ना तरी सूर नेहमी चांगला आणि मधुरच निघाला पाहिजे. म्हणून दोन्ही हात जोडून स्वामींकडे प्रार्थना करा की हे स्वामी समर्था, आम्हाला जगण्याची हिंमत द्या आणि तुमच्या चांगल्या मार्गावर चालण्याची नक्कीच तुम्ही आम्हाला पाठबळ द्या. आणि स्वामी, तुमचा असा हातच आमच्या डोक्यावर राहू द्या आणि आम्हाला प्रत्येक क्षणी यशाच्या ठिकाणी जाऊ द्या. म्हणून आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल, पण हिंमत कधी हारू नका. कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. आणि तुम्ही शून्यातून जेव्हा विश्व निर्माण करता तेव्हा तुम्ही भरपूर मोठ्या गोष्टी मिळवत असता आणि भरपूर मोठ्या गोष्टी मिळवून तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जात असता. म्हणून मित्रांनो, स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींवरचा विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्या अचेतन मनामध्ये एवढी शक्ती आहे की तुम्ही त्या मनापासून भरपूर गोष्टी मिळवू शकतात आणि भरपूर गोष्टी गमवूही शकतात. म्हणून तुमच्या विचारावर तुमचं जीवन हे अवलंबून असतं. मी तुम्हाला सांगितलं की जीवनामध्ये तुम्ही चांगले विचार कराल तेवढेच तुम्ही चांगले बनत जाल आणि चांगले लोक तुम्हाला नक्कीच भेटत जातील. म्हणून तुमच्या अचेतन मन आणि निद्रेचा चमत्कार तुम्ही अनुभवायला शिकले पाहिजे. आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. म्हणून माणसं ओळखायला तुम्ही शिकले पाहिजे. माणसाला डोळे असूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते तसेच भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी स्वामींच्या चरणी भक्ती असणे आवश्यक आहे. आणि स्वामी प्रत्येक संकटात तुम्हाला मदत नक्कीच करतात. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांच्या इच्छा स्वामी पूर्ण करो आणि तुम्हा सर्वांना धनलाभ हो आणि भरपूर तुमची प्रगती हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. संकट आलं तरी वाचण्याचे रस्ते खूप असतात, पण फक्त ते दिवस नसतात, दाखवणारे फक्त स्वामीच असतात. म्हणून चांगलेच होणार हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. म्हणून निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून फक्त स्वामींवर भरोसा ठेवा, सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. भरोसा ठेवण्यासाठी एकमेव म्हणजे सद्गुरू आहेत आणि जे आपल्याला सुख दुःख पासून सुखरूपकडे आनंदरूपकडे नेतात. म्हणून भरोसा फक्त सद्गुरू वचनावर ठेवावा, मनुष्य वचनावर नाही. कारण ते कधीही स्थिर नसते आणि ते अस्थिरकडेच आपल्याला नेणार नक्कीच आहे. म्हणून मस्तक ज्याचे स्वामींच्या चरणी त्याला अभिमान कशासाठी, असता आशीर्वाद स्वामींचा पाठी, मग व्यर्थ चिंता आपल्याला कशासाठी. म्हणून दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेच्या साठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो. म्हणून प्रत्येकाला तुम्ही मदत करत चला आणि आयुष्यात पुढे जात चला. स्वतःच्या शोधात निघाल्यावर कळते की स्वतः सारखा सोबती कोणीच नसतो आणि आपल्याला स्वतःलाच सर्व काही आपलं चांगलं करायला लागतं. तुझे चांगले दिवस येणार, तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणार, विश्वास ठेव असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून स्वामींचं वचन आपण नक्कीच ऐकायला हवं आणि त्याप्रमाणे आपण वागायला हवं. म्हणून मित्रांनो, आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाला आणि कोणाचा फायदा घेतला नाही आणि कोणाला वाईट आपण बोललो नाही. याचाच आपण अभिमान बाळगला पाहिजे. आणि देवाच्या दारात सुद्धा याच गोष्टी नक्कीच पहिलेच ओळखल्या जातात. म्हणून नाव मिळवायला खूप दिवस लागतात, पण नाव घालवायला काही क्षणही लागत नाही. ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी भरपूर येत असतात, पण त्या सुटून जातात आणि स्वामींच्या कृपेने कधीही आपल्याला अडचण येणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी येत असतात. फक्त स्वामींचं नाव घ्या, त्या सगळ्या अडचणी तुमच्या आयुष्यातून पडून जातील. म्हणून तुम्ही स्वामींचं जेवढं जास्त नाव घ्याल तेवढे जास्त स्वामी तुमच्या मागे असतील आणि पाठीशी असतील. कारण आपण एखाद्या व्यक्तीला बोलावले तरच तो आपल्याकडे येत असतो. म्हणून आपण जसे स्वामींना बोलू आणि आतुरतेने आपण हाक घालू तर स्वामी नक्कीच आपल्या पाठीमागे येतील. म्हणून नाती नक्कीच जपावीत, अगदी मनापासून जपावीत, पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी आपण ठेवली पाहिजे. कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून आपण लांबच राहावं. कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपल्याला आयुष्यभर ही टोचत राहतात आणि ते आपल्याला समजतही असतं. म्हणून आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्कीच घ्या. कारण जेवढं तुमचं वय असतं तेवढं त्यांचा अनुभव मात्र नक्कीच असतो. नेहमी दुसऱ्याला दोष देणं हा
हा आपलाच एक दोष असू शकतो आणि हा तुम्ही ओळखला पाहिजे. म्हणून दोष कोणाला देऊ नका. काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोहोचल्या ना तरी हृदयात स्थान मिळवण्यात मात्र ते अपयशी ठरत असतात आणि तशा व्यक्तीसोबत आपण राहिलं नाही पाहिजे. दगडाचं ठीक आहे, तो थोडा सिंदूर फासला म्हणजे एखादा देव तरी तयार करता येईल, पण माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसातला माणूस नक्कीच बनता येईल. म्हणून आयुष्यात फाटकं असो वा तुटकं, नशीब सोडून सगळं काही शिवता येतं एवढं मात्र नक्कीच आहे. म्हणून कधी कधी आपण खरंच हारतो. नाती निभवता निभवता, काळजी करता करता, वाट बघता बघता आणि लोकांना मनवता मनवता. म्हणून आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर मग कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण आपल्या मार्गात सुख येणार नाही. म्हणून माघार घेणे कधी मान्य करू नका, कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता मात्र जीवनात प्रयत्न करत असतो. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असण्याचे गरजेचे आहे, कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र आवश्यक असते. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात, कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या, कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीनेच वाढतो आणि ती ताकद तुम्ही वाढवली की तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला यश नक्कीच मिळेल. म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची चिंता आपल्याला जीवन आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही, कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय ती मिळत नसते. म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी सहनही कराव्या लागतील, मग त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार असले पाहिजे. प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या, कारण प्रयत्नांच्या जोरावर विजय मिळवणे नक्की शक्य होते. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते, कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळेत करण्यास मदत करत असतो. म्हणून एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या सत्यात उतरतात देखील. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी, कारण दुसऱ्याची तुलना कराल तर मग स्वतःची ताकद तुमच्या लक्षात मात्र येणार नाही. तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या, तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा आपली साथ देत असते आणि कठीण परिस्थिती आपली परीक्षा येईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा, कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो आणि संघर्षात आपल्याला लढायला लागत असतं. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल ना तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय परत करण्याचा दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद मात्र देत असतात. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण करू शकतो. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला नक्कीच येणार नाहीत. म्हणून साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न तुम्ही करा, कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते हे सत्य कोणीही नाकारू मात्र शकत नाही. म्हणून जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण साधी राहणी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून देत असते. म्हणून जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधी प्रयत्न करणे थांबवू नका, कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होऊ लागते आणि त्यामुळे न थांबता आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्याची तयारीही ठेवली पाहिजे. म्हणून जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा, कारण प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव नक्कीच करून देत असते. आणि या कठीण काळात आपल्याला कळतं की कोणती माणसं कशी आहेत आणि आपल्यासोबत कोण कसं वागलंय, म्हणून त्यानुसार आपल्याला अनुभव सुद्धा येत असतात.
म्हणून वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे. कारण वास्तविकता आपणास आयुष्यात चुकीच्या गोष्टीपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करत असते. म्हणून जीवनात अपयश आल्यास निराश होऊ नका. कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली ना तरी आपले विचार उच्च ठेवा. कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिले पाहिजे. वाचनाची आवड निर्माण करा. कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देते आणि ती ताकदच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय आपण लावून घ्या. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो. म्हणून आपले काम करत राहा. कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते आणि त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची आपण फक्त मानसिकता ठेवली पाहिजे आणि मानसिकताच आपल्याला पुढे घेऊन जात असते आणि आपल्या पाठीमागे स्वामींचा हात नक्कीच आहे. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे. जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका. कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. त्यामुळे आज जर दुःख असेल तर मग उद्या सुख मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा आणि हे आनंदाने जगणं तुम्ही नक्कीच विसरू नका. कारण आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करतात. कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न मात्र करा. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. म्हणून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत. कारण प्रत्यक्ष मैदानात तेच जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करत असतात. आणि जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा. कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने मात्र पूर्ण होत नाहीत. आणि यशस्वी व्यक्ती व्हायची असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला होणार सुद्धा नाही. म्हणून संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसले तरी आपण स्वतः चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हे ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत मात्र नक्कीच करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुम्ही जीवनामध्ये सोडू नका. आणि जीवनात जर कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवा. इतिहासात त्यांचाच लिहिला गेला आहे ज्यांनी जीवनातील संकटे आणि संघर्षावर मात करून यश मात्र मिळवले आहे. म्हणून जशाच तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील. आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासही मदत नक्कीच करेल. म्हणून तुमची बाजू योग्य असेल तर कधी माघार घेऊ नका. कारण या जगात सत्याचीच परीक्षा घेतली जाते आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा. विजय सत्याचाच होईल एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात करण्याची संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपणा स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. म्हणून आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येणे शक्य होते आणि मग तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास आपल्याला नक्कीच करता येत असतो. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. कोणतीही गोष्ट जीवनात विनाकारण घडत नसते. प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनात त्याचा वापर करता येऊ शकतो. म्हणून तसा वापर तुम्ही करा. आणि जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे.
कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आली असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात मात्र नक्कीच असेल. म्हणून एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात, ही मदत तुम्हालाही अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कधी कशी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून तुमच्यावर जर वेळ आली तर तो व्यक्ती सुद्धा तुमच्यासाठी उभा राहील. अशी माणसे तुम्ही नक्कीच जोडली पाहिजे. वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जो असतो ना, तो जास्त महत्त्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे नक्की शिकवत असतो. म्हणून एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते आणि मग पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शन आपल्याला करत असतो. म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्त्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून, भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू आणि शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र गरजेचे आहे. आणि जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे. त्यामुळे संकटावर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य मात्र नक्कीच आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका. कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्कीच शिकवत असते. आणि मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही. कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे जिंकूच कधी शकत नाही. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात आणि फार कमी लोकांना ते भेटत असतात. म्हणून आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणे भरपूर आवश्यक आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे मात्र शक्य नाही. म्हणून इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद असते. त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करून त्यावर मात करता येते. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणताही त्याग किंवा किंमत मोजल्याशिवाय मिळेल. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावल्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित करू शकतो. म्हणून यशस्वी व्यक्तींच्या जीवनात विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे. कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत करत असतात. म्हणून यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नातून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकलो नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे. कारण आपणास आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य मात्र पूर्ण होत नाही. म्हणून जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद मात्र देत नाही. म्हणून एखादे ध्येय सत्यात उतरवण्यासाठीचा मार्ग सोपा असेलच असे नाही. कुठे तुम्हाला 2 पावले मागे घेण्याची वेळही येऊ शकते. अशा परिस्थितीत मनावर ताबा ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते. म्हणून कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची मात्र गरज आहे. म्हणून आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखावर अवलंबून नसते. त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला पाहिजे आणि उमटवला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे आवश्यक आहे. निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे. कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्यासोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील. आणि ते निर्णय घेत असताना भरपूर चांगल्या गोष्टीही तुमच्यासोबत घडतील. म्हणून जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळ, दुःख जेव्हा येतात ना तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता निर्माण होत असते. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे. कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे सोडून देतात आणि जगताना संघर्ष करावा लागतो हे सत्य आहे. आणि त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम ठेवावा लागतो आणि हे सुद्धा सत्य असले
तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवू न देता ताकद बनव आणि ती बनवलीच पाहिजे. म्हणून स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्वाचा आहे. कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपणास स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मात्र मिळत असते. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हेच प्रयत्न विजय खेचून आणत असतात आणि त्यामुळेच लोकांचा विजयही होत असतो. म्हणून तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे. कारण क्षमता पात्रता दाखविल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर येऊ शकता. आणि जीवन जगताना समस्या येतात, या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकाल. आणि जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागतो. कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला असतो. आणि आयुष्य जगणे म्हणजे हे सुद्धा एक साहसाचे काम आहे. कारण आपल्याला सर्व काही मिळाले तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे. म्हणून त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार राहा. आणि जीवनाचा प्रवास हा अनिश्चिततेने भरलेला आहे. कधी काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून कधी सुख मिळेल तर कधी दुःखाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढवून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास नक्कीच ठेवता आला पाहिजे. आणि ते ठेवला म्हणजे सर्व काही तुम्हाला मिळेल. आणि आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा ही सकारात्मक विचार घेतील. आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य मात्र नक्कीच घडवतील. म्हणून जबाबदारी म्हणजे स्वतःला सावरून जीवनातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास स्वतःला समर्थ बनवून आपली जी जबाबदारी आहे ती यशस्वीपणे पार पाडणे आवश्यक आहे. म्हणून परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण नक्कीच बनू शकते. आणि कल्पनाशक्ती असल्याशिवाय कोणतेही ध्येय सत्यात उतरवता येत नाही. कारण जेव्हा आपले मन एखाद्या गोष्टीची कल्पना करते तेव्हा आपण ती गोष्ट किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतो. आणि हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देतात आणि ते मिळवूनही देतात. म्हणून जीवनात चुका अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणीही यशस्वी मात्र होऊ शकत नाही. म्हणून खळतळ काळ आपणास सामर्थ्यवान बनवत असतो. आणि एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती त्या सामोरे गेल्यास आपली भीती नाहीशी करून आपला आत्मविश्वास वाढवेल. आणि त्यामुळे परिस्थिती कशी असली तरी मन एकाग्र करून खंबीरपणे उभे राहणे आपले मात्र काम आहे. आणि ते खंबीरपणे जर तुम्ही उभे असाल तर मग तुम्ही जीवनात भरपूर पुढे जाल आणि भरपूर तुम्ही काहीतरी मिळवून शकाल. म्हणून खंबीरपणे उभे राहा आणि तुम्हाला कोणी झुकू शकणार नाही याप्रमाणे ताठ मानेने उभे राहा. प्रतिक्रिया देण्यासाठी प्रतिसाद किंवा कृती कधी महत्वाची असते. कारण अडचणीत किंवा दुःखात असणाऱ्या माणसास प्रत्यक्ष मदतीची गरज असते. आणि ती मदत जर आपण केली तर मग तो व्यक्ती आपल्याला कधी विसरत नाही. म्हणून जीवनात यश मिळवण्यासाठी आपण जिथे फायदा किंवा वाट सोपी असेल असे क्षेत्र निवडतो. असे करताना आपण हे विसरतो की ज्या क्षेत्रात आपण अवघड समजतो तिथे यश मिळण्याची शक्यता जास्त असते. कारण तिथे गर्दी कमी असते. म्हणून जीवनात कौतुक करणाऱ्यांपेक्षा एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन देणारी व्यक्ती महत्वाची असते. कारण कौतुक हे एखादी चांगली गोष्ट केल्यास होते तर प्रोत्साहन हे चांगली गोष्ट करण्यास प्रेरणा देत असते. म्हणून अनुभवातून मिळालेले ज्ञान यामुळे महत्वाचे आहे की जे आपल्याला कमी वयात जीवनातील वास्तविकता लक्षात आणून देते. आणि ध्येयाची पूर्तता प्रयत्न त्याग नियोजन प्रत्यक्ष कृती याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुमचे पूर्ण समर्पण आवश्यक आहे आणि ते समर्पण तुम्ही केलेच पाहिजे. माणसाचे मन हळवे असेल तर मग चांगले चालेल, पण दुबळे नसावे. कारण दुबळे मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्काचा विषय असेल तिथेच तुमचे मन कठोर करून निर्णय घेतला पाहिजे. आणि एखाद्याच भाग्यवान किंवा नशीबवान समजून स्वतःची तुलना करू नका. कारण जगात प्रत्येक व्यक्तीला मिळालेले जीवन परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार तुम्ही निर्माण केलेली तुमची छोटीशी ओळख सुद्धा तुमचे कर्तृत्व आहे असे तुम्ही सिद्ध करू शकता. आणि चांगल्या काळापेक्षा वाईट काळाने खूप महान व्यक्ती घडविल्या आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता अशा परिस्थितीवर मात करणे आवश्यक मात्र नक्कीच आहे.
आणि जीवनात सगळ्यांना खुश ठेवणे शक्य नाही. त्यामुळे असे करताना आपलीच किंमत राहत नाही आणि त्यामुळे योग्य निर्णय घेऊन स्वाभिमान आणि स्वतःची ओळख टिकवणे मात्र गरजेचे होऊन जाते. आणि दुःखात संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या, कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र गरज असते. आणि शिस्त आपल्याला हे शिकवते की वर्तमान काळात मिळणाऱ्या आनंदाचा किंवा क्षणिक सुखाचा त्याग केल्यास त्याचा फायदा आपणास भविष्य काळ चांगला करण्यास मात्र होतो. आणि फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून टिकवणे महत्वाचे आहे, मग तो पैसा असेल किंवा मग माणसे. कारण वेळेला किती उपयोगी पडतात याचा विचार केला तर सत्य परिस्थिती लक्षात आपल्या येत असते. आणि शिक्षणातून पुस्तकातून मिळालेले ज्ञान माणूस विसरेल, पण जीवनात आलेल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान तो कधीही विसरू शकणार नाही आणि शकतही नाही. हे माणसाच्या जीवनातील वास्तव आहे आणि हे तुम्ही ओळखलं पाहिजे. म्हणून यश मिळाले म्हणजे ते कायमचे नसते, तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. तसेच अपयश म्हणजे शेवट कधीच नसतो. त्यामुळे अपयशानंतर प्रयत्न करणे कधीच तुम्ही थांबवू नका. जीवनाचा प्रवास हा आपल्याला साधा व साथ देणाऱ्या व मदत करणाऱ्या लोकांसोबत करा, कारण जसे लोक स्वतःची यशस्वी होतील आणि तुम्हालाही यशस्वी मात्र नक्कीच करतील. म्हणून एखाद्या ओसाड अशा माळ रानावर छोटेसे रोपटे उगवण्याचे धाडस करते, त्यावरून आपल्याला किती प्रतिकूल कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत असते. आणि तुमच्या मनगटात आणि व्यक्तिमत्वात इतकी ताकद निर्माण करा की तुम्ही कोणत्याही प्रसंगाचा सामना कराल, कारण जीवनात काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढावे लागणार आणि मग खंबीरपणे तुम्हाला उभे राहावे लागणार. मग तुम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार असणे गरजेचे आहे. म्हणून स्वतः मेहनत कष्ट करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करा, कारण असे अस्तित्व तुमचा आत्मविश्वास वाढवेल, तसेच तुम्हाला तुमच्या केलेल्या कष्टाची जाणीवही नक्कीच मात्र करून देईल. म्हणून संकटाचा संघर्षाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटावर मात करणे महत्त्वाचे असते आणि तुम्ही मात ती केलीच पाहिजे. म्हणून एकटेपणा हा कमजोरी नाही, तर आपली ताकदही बनू शकतो. कारण जेव्हा तुम्ही संकटे असाल तेव्हा तुम्हाला तुमची ताकद लक्षात येईल आणि तसेच तुमचा स्वतःवरील विश्वास वाढेल आणि पुढे हाच स्वतःवरील विश्वास तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देईल. म्हणून जीवनात जे निर्णय अवघड असतात तेच निर्णय आपल्याला आयुष्यासाठी योग्य ठरतात. आणि त्यामुळे भीत जगण्यापेक्षा ठाम निर्णय घ्यायला शिका आणि ठाम निर्णय घेऊन जगायला शिका. जीवनाचा प्रवास कधीच आपण ठरल्याप्रमाणे आणि ठरविल्याप्रमाणे होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन संकटांना सामोरे जावे, तसेच जिथे शक्य असेल तिथे आपला मार्ग बदलून संकट टाळावे. म्हणून तुमच्या साम्राज्याचा पाया इतका मजबूत ठेवा की जो कोणत्याही परिस्थितीचा सामना करेल. कारण जर पाया मजबूत नसेल तर एखादी इमारतही उभी राहू शकत नाही आणि ती इमारत उभी राहण्यासाठी आपल्याला पाया मजबूत करावाच लागेल. आणि जीवनात जगत असताना धाडस खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमच्यात धाडसी वृत्ती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रयत्न करता, कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही ना तोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट तुम्हाला साध्य करता येत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आयुष्य जगताना आपल्याला मिळालेला सल्ला विचारात घेऊन आपल्या व्यक्तिमत्वाची तपासणी करावी, कारण एखादा सल्ला आपल्याला फायदेशीर ठरू शकतो हे मात्र निश्चित आहे. आणि तुम्ही स्वतःचे ध्येय असे निवडा ज्यात तुम्ही इतरांपेक्षा चांगले करू शकता, कारण तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे तुमच्या गुणवत्तेचा विचार मात्र केला जाईल. आणि समाजात एखादा नवीन बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी, कारण आपण इतिहास बघितला तर एखाद्या क्रांतिकारी बदलण्याची सुरुवात एका व्यक्तीने केलेली आहे आणि त्यापासून समाजाने प्रेरणा घेऊन बदल स्वीकारलेले आहेत. म्हणून आपल्या शैक्षणिक काळात आपल्याला मिळालेले ज्ञान आणि वास्तविक जीवनात येणारी संकटे अनुभव यावरून असे लक्षात येते की आपण फक्त परीक्षार्थी न बनता ज्ञान मिळवून स्वतःचे व्यक्तिमत्व घडवणे मात्र आवश्यक आहे. म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा, कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने उभे राहत असते आणि नशीब पण जो प्रयत्न करतो ना त्याच्या सोबत असते आणि तो प्रयत्न करत नाही त्याच्यासोबत नशीब पण येत नाही. म्हणून आयुष्यात संघर्ष कितीही करावा लागला ना तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा, कारण तुम्ही केलेले प्रयत्नच तुम्हाला यश मिळवून देतील आणि तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जातील. म्हणून कष्ट तोपर्यंत करा जोपर्यंत आपण पाहिलेले एखादे स्वप्न आपण सत्यात उतरवत नाही, कारण वर्तमान काळच आपल्याला ही संधी नक्कीच देत असतो. आणि जो माणूस पर्याय निर्माण करतो त्याच्या वाट्याला कधीच अपयश येत नाही. आणि स्वतःवर असलेला विश्वास आणि ध्येयपूर्तीसाठी केलेले योग्य नियोजन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग
सोपा मात्र करतात. आणि प्रचंड धैर्य बाळगून कणखर व्हा, कारण जेव्हा संघर्षाचा काळ येईल तेव्हा हेच धैर्य तुमच्या कामी मात्र येईल. आणि आयुष्यात तुमची वेळ चांगली असेल तर तुमच्यासोबत खूप लोक असतील, परंतु जेव्हा वेळ वाईट आणि परिस्थिती येते ना, तेव्हा तुम्हाला साथ देणाऱ्या व्यक्तींचा शोध तुम्ही घ्या आणि त्या व्यक्तींना तुम्ही ओळखायला शिका. तेच व्यक्ती तुम्हाला साथ देतील जे तुमच्या जवळचे असतील, आणि जे असे असतील की त्यांना तुमच्यावर जर तुम्ही मोठे झालात तर त्यांना किळस आणि त्यांना आळस येत असेल तर नक्कीच ते व्यक्ती तुमच्यावर जळणारे असतील. म्हणून अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकाचे अभ्यास तुम्ही नक्कीच केले पाहिजे, कारण त्याचे जीवनामध्ये नक्कीच तुम्ही अंमलबजावणी करू शकता आणि तुम्हाला व्यावहारिक ज्ञान हे प्राप्त होऊ शकतं. म्हणून जीवनात कुणी नाकारले म्हणून कुणाचे श्रेष्ठत्व कमी होत नाही, कारण या जगातील प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी एकसारखी नसते. म्हणून प्रत्येक झाड फळ देतेच असे नाही, काही झाडे सावलीतही देतात, पण म्हणून सावली देणाऱ्या झाडाचे महत्त्व कमी होत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यातही प्रत्येक गोष्ट प्रसंग काहीतरी शिकवून जात असते. म्हणून यशाचा मार्ग हा फक्त तुमचा आणि तुमचाच असतो. या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावे लागते आणि तुमच्यासाठी चालणारे कोणीही नसते. म्हणून सांगण्यापेक्षा, समजावण्यावर, घेण्यापेक्षा देण्यावर आणि बोलण्यापेक्षा कृतीवर आणि ते करण्यावर माणसाचा भर असावा लागतो. आणि जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढंच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक कमजोर नाही, पण आपले भाग्य, नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे आहे आणि तो ते सामर्थ्य आपल्याला देऊ शकतो. म्हणून त्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. आणि हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका गोड आणि चांगल्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.